तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 20 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सगळे रात्री जेवायला बसलेले असतात. सारंग सगळ्यांकडे येतो आणि म्हणतो, मला तुमच्या सगळ्यांना महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. नाना विचारतात, सारंग आता काय झालं, काय घोळ घालून ठेवलं आहेस तू? सारंग म्हणतो, मी डिवोर्सचे पेपर बनवले आणि ऐश्वर्याला डिवोर्सचे पेपर देऊन आलो आहे. मला तिच्यासोबत कुठलंच नातं नको आहे. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. सारंगने असा तडकाफडकी निर्णय का घेतला असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. सारंगचं मायावर प्रेम आहे हे सारंग सगळ्यांना सांगणार असतो. तर इथे जानकी थोड्या वेळाने मायाकडे येते. ती मायाला म्हणते, माया, माझी आई जिथे कुठे असेल ना, तिला तर मी शोधून काढेन, पण त्याआधी मला मकरंदला शोधायचं आहे. आणि तुला माहिती आहे, मकरंदला शोधण्यासाठी माझ्या हाती एक महत्त्वाची बातमी लागली आहे. माया खूप घाबरते. माया विचारते, काय हाती लागले? जानकीताई सांगा ना. मायाला वाटत असतं की जानकी आपल्याला सगळं नेहमीप्रमाणे सांगेल आणि आपण तिच्या प्लॅनचा पचका करू. पण जानकी यावेळेस हुशार झालेली असते, अलर्ट झालेली असते. जानकी सावध राहून मायाला अडकवण्याचा आणि मकरंदपर्यंत पोहोचण्याचा डाव रचते. आता जानकी मकरंदपर्यंत पोहोचून मायाला कसं एक्सपोज करते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सायली कारमध्ये असते. सायलीला आठवतं की हीच ती माया, मकरंदची बहीण. सायली कारमधून खाली उतरते. इथे जानकी मायाला म्हणते, माया, अगं पीठ तोंडाला लागले ना ते डोळ्यात जाईल, जा चेहरा धू. माया चेहरा धुवायला जाते आणि सायली धावत जानकीकडे येते. जानकी विचारते, सायली काय झालं काय? अगं काही विसरली आहेस का? सायली म्हणते, नाही, आत्ता सगळं आठवलंय. जानकी, अगं तू मकरंदच्या बहिणीला शोधत होतीस ना, ती मकरंदची बहीण आपल्या आश्रमामध्ये आली होती, आठवते? जानकी म्हणते, हो आठवतंय ना, आपल्या अनाथ आश्रममधल्या मुलांना तिने त्रास दिला होता. पण सायली, तिचं काय? सायली म्हणते, अगं तू आत्ता जिची ओळख करून दिली ना, माया, लता काकूंचा जीव वाचवणारी, तीच आहे मकरंदची बहीण, जिला तू शोधतेस. जानकीला एकदम धक्का बसतो. तिला हे सगळं सहन होत नाही. जानकीला वाटतं की हा सगळा गैरसमज आहे. जानकी म्हणते, नाही गं, अगं माया मकरंदची बहीण कशी काय असेल? मला आठवतंय ना, अगं आईला हिनेच वाचवलं होतं आणि ही कशी काय असं असेल गं? नाही नाही, ही नसेलच. सायली म्हणते, जानकी, अगं तुला आठवतंय का, ही माया मकरंदसोबत घरी आली होती, तिच्या तोंडाला चिखल लागला होता. तू आतमध्ये निघून गेलीस, पण तिने तोंडाचा चिखल काढला ना, चेहरा धुतला, तेव्हा मी तिला पाहिलं होतं. मी तरी कधीपासून म्हणते हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटते. इतकी वर्ष लोटून गेली म्हणून पटकन आठवलं नाही, पण आता आठवलं, हीच आहे ती माया. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी म्हणते, म्हणजे इतके दिवस मी जिचा विचार करत होते की कोणीतरी माझं घर पोखरते, ती माया होती. माझ्याच घरात राहून माझ्याच घरातल्यांविरुद्ध कटकारस्थान करणारी ही माया. सायली म्हणते, जानकी, मी आत येऊन सगळ्यांना सांगितलं असतं. अगं पण मी विचार केला, इतके दिवस तुमच्यात राहून तुम्हाला संशय पण येऊ दिला नाही आहे की ती पोचलेली असेल ही. तुमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात नको टाकायला म्हणून मी तुला बाजूला घेऊन सांगते. जानकी, काळजी घे आणि काही वाटलं तर मला सांग. जानकी हो म्हणते. सायली तिथून निघून जाते. जानकी विचार करत असते. जानकीला अवंतिकाचं बोलणं आठवतं. अवंतिकाने सांगितलं होतं की लता काकू मायासोबत रात्री बाहेर गेल्या होत्या, लॉनमध्ये होत्या, आणि लताला मायाबद्दल काहीतरी सांगायचं हे सुद्धा आठवतं. जानकीची खात्री पटते की मायाला लताबद्दल नक्कीच काहीतरी माहिती आहे. जानकी ठरवते की आता मायाला सोडायचं नाही, तिला जाब विचारायचा, पण असं विचारायचं की तिला काही कळलं नाही पाहिजे. तर इथे सारंग, सौमित्र, ऋषिकेश घरी जायला निघालेले असतात. तेवढ्यात सारंगचा फोन वाजतो. ऐश्वर्याने एक व्हिडिओ पाठवलेला असतो. ऐश्वर्याने पॉडकास्टवर इंटरव्ह्यू दिलेला असतो आणि त्यात सगळं सांगितलेलं असतं. रणदिवेंनी ऐश्वर्याला कसा त्रास दिला, सगळ्यांनी तिला मारून कसं हकलून लावलं, त्यात हे सगळं बोललेलं असतं. रणदेवींची बदनामी केलेली असते. सारंग खूप भडकतो. सारंग ठरवतो की आता ऐश्वर्याला अद्दल घडवायची, तिच्या आयुष्यभर लक्षात राहील असं काहीतरी करायचं. सारंग तिथून लगेच निघतो. तर इथे जानकी मायाकडे येते. माया स्वयंपाक करत असते. जानकी म्हणते, माया, अगं आमच्या प्रत्येक संकटामध्ये तू आम्हाला साथ दिली आहेस, किती काळजी आहे गं तुला आमची. माया म्हणते, जानकीताई, अहो मी जे करते ना ते प्रेमाने करते, तुम्ही हे असं उपकार वगैरे मानू नका. अहो मी हे तुमच्या घरातलीच आहे ना. जानकी म्हणते, हो,
तू माझ्या घरातलीच आहेस गं. अगं तू एवढे उपकार करून ठेवलेस ना माझ्यावर की मला कळलंच नाही. आता या उपकारातून पुन्हा कसं बाहेर पडायचं तेही कळत नाही आहे. माया, अगं इतकी वर्ष माझी आई माझ्या जवळ नव्हती, पण तुझ्यामुळे माझी आई मला भेटली. तू माझ्या आईला वाचवलं. माझी पूर्ण खात्री आहे माझी आई आत्ता कुठे आहे हे तुला माहिती असेल. सांग ना, माझी आई कुठे आहे? माया बोल ना, माझी आई कुठे आहे? मला माझी आई हवी आहे. माया बोल. माया म्हणते, जानकीताई, अहो तेव्हा मला माहिती होतं, पण आता मला काहीच माहिती नाही आहे. आणि माहिती असलं असतं तर लता काकूंना मी स्वतः घेऊन आले असते. जानकी म्हणते, हो गं हो, तू आमच्या घरातलीच आहेस. तुला आईबद्दल काही कळलं तर तू पटकन आणशील आईला. पण माया, अगं इतके दिवस झाले तू आमच्यासोबत राहतेस, पण तुझ्याबद्दल मी तुला काहीच विचारलंच नाही. तू कुठे राहते एवढं माहिती होतं, पण तुझं शिक्षण, तू नंतर काय काय केलं मला काहीच माहिती नाही. माया पाठ केल्यासारखं सगळं सांगते. जानकी म्हणते, माया, मस्त पाठ करून ठेवलंयस गं तू. म्हणजे झोपेतून तुला कोणी उठवलं तर पटकन बोलशील एवढं. अगं मला कोणी विचारलं ना तू काय काय शिकले, काय काय केलं आहे, तर अजूनही मला पटकन आठवणार नाही. थोडी गडबडेन मी. पण तू तू पटकन बोललीस. मायाला समजतं की जानकीला डाऊट आलाय. जानकी मायाला काही बोलणार तेवढे तिथे ऋषिकेश येतो. जानकी ऋषिकेशकडे धावत जाते. जानकी विचारते, ऋषिकेश, काही समजलं का? आईचा पत्ता लागला का? ऋषिकेश म्हणतो, नाही पत्ता लागला. आम्ही शोध घेतोय. पोलिसांना पण सांगितले. बघू, कळेल काहीतरी. जानकीला लताचं अजून टेन्शन येतं आणि ती मायाकडे संशयाने बघते. तर इथे सारंग वकिलांना भेटतो. ऐश्वर्यापासून डिवोर्स हवाय म्हणून तो डिवोर्स पेपर्स बनवून घेतो. आणि एवढंच नाही तर तो ऐश्वर्याच्या घरी जाऊन ऐश्वर्याला ते पेपर्स देऊन सुद्धा येतो. तर इथे माया विचार करत असते की जानकीला आपल्यावर डाऊट आलाय. आता असं काहीतरी केलं पाहिजे की जानकीने आपल्यावर संशय घ्यायला नको. जानकीची एखादी दुखरी नस आपल्या हातात ठेवायची. माया विचार करत असते की काय करता येईल. तेवढ्यात तिथे ओवी येते. माया ठरवते की जानकीने अतिशहाणपणा केला की ओवीला सुद्धा मारून टाकायचं. थोड्या वेळाने माया घराबाहेर जात असते. जानकी तिला थांबवते. जानकी विचारते, माया, आत्ता कुठे निघाली आहेस आणि एवढ्या गडबडीने? माया म्हणते, मी ओवीला प्रॉमिस केलं होतं तिला चॉकलेट देईन. मी पटकन चॉकलेट घेऊन येते. जानकी मायाला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण माया निघून जाते. जानकीला आधी वाटतं की मायाचा पाठलाग करावा, पण ती मायाचा पाठलाग करत नाही. जानकीला असं वाटतं की आपण मायाचं सामान चेक केलं पाहिजे. त्या सामानामध्ये नक्कीच काहीतरी आपल्याला सापडेल. जानकी मायाच्या रूममध्ये धावत जाते. जानकी मायाच्या कपड्यांमध्ये शोधाशोध करते आणि तिला दिघेचं आय कार्ड सापडतं. जानकीला कळतं की हीच आहे माया, मखरंची बहीण. जानकी ठरवते की आता मायावर पूर्ण लक्ष ठेवायचं. ती कुठे जाते, काय करते, ह्याचा मागोवा घेऊन आपल्या आईला शोधून काढायचं. जानकी विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.